ऑन स्क्रीन आपण पाहू शकता सन्मानित केलं जातं. एक सन्मानाच्या हक्काची ट्रॉफी रोशन भाऊ यांच्या माध्यमातून लाभली गेली आणि त्यांच्या हस्तेच मात्र सन्मानित केलं जात आहे. दरम्यान बिग फाईट मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एका बाजूने असेल नांदिवली आणि त्यांना फाईट करेल अर्थातच सरवली पाडा संघ. नांदिवली संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले सरवली पाडा संघाला. सरवली पाडा संघाला विनंती असेल की आपण खेळाडूंमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. दरम्यान नांदिवली संघाला विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, कारण का कुठेतरी मेगा फायनलचा दिवस आहे आणि त्या अनुषंगाने मात्र उर्वरित सामने आपल्याला जास्तीत जास्त षटकाचे खेळवायचे असतील तर मात्र कुठेतरी षटक कपात होऊ नये यासाठी मात्र जास्त विलंब करू नका. दरम्यान आपण बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये सरवली पाडा विपक्ष नांदिवली कोलीवाड आपण पाहणार आहोत. दरम्यान विचार करता दरम्यान एक सन्मानित आपण पाहणार सन्मान करणार आहोत त्यांच्या माध्यमातून आकर्षक सामनावीरच्या ट्रॉफीज या स्पर्धेसाठी लाभल्या गेल्यात. रोशनदादा भोय यांना मात्र सन्मानित केलं जाईल. मी विनंती करेल रणजित केन यांना की आपल्या हस्ते रोशनदादा भोय यांना सन्मानित करायचं आहे. विनंती असेल सरवली संघाला की आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटर पाडवायचे. दरम्यान सत्कार केला जातो अगदी पाला तर रोशनदादा भोय एक मायेची शाल आणि उबदार आपण पाहायला गेले तर केली जाते आणि एक आकर्षक मोमेंटन या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून एक ट्रॉफी मात्र सन्मानित करून दिली जाते. दरम्यान जाऊया सामन्याकडे. बिग फाईट मॅच आपण पाहतोय. नांदिवली कोलीवाडा विपक्ष अर्थातच पाहणार आहोत सरवली पाडा. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतात, काही शंका नाहीये. एका बाजूने पाहणार आहोत नांदिवली आणि त्यांना फाईट करताना सरवली पाडा. सरवली पाडा संघाचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. सागर नितेश आणि निवा आपण पाहतोय. सलामीची पेर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू असेल राऊंड विकेटने.
ओव्हर द विकेट मध्ये पहिला चेंडू सन्मान दिला गेलाय निवृत्तच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती सन्मान देऊन एक धाव जरूर जोडली गेली. संघाचा श्री गणेश होताना आपण पाहतोय सरवली पाडा संघाचा. दरम्यान थोड्याच वेळात आपले सन्माननीय पाहुणे जगनदादा पाटील इताडे गावचे सरपंच या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे नक्कीच त्यांचं इथे आगमन होणार आहे. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर राहिला परंतु नोमॅन्स लँड मध्ये अगदी पाळाला बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क होत नाहीये. पहिला चेंडू जो अगदी सुरेख रीतीने पाहिला तो सन्मान दिला गेला. त्यानंतर टॉट चेंडूचे ते सांगता अखेर पहिल्या षटकामध्ये मागील सामन्यामध्ये सुद्धा सरवली पाडा कुठेतरी झुंजावत गतीने स्लोवर गतीने धावसंख्या बनवत होता आणि त्यानंतर मात्र चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू होता. फिंगर रोल्स आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. लागोपाठचा दुसरा चेंडू मात्र डॉट फेकून काढलाय. कुठे ना कुठे डॉट पर्सेंटेज पाहायला गेलं ना तर नक्कीच जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज आपल्याला पाहायला मिळतोय सरवली पाडा संघाच्या माध्यमातून आणि दृष्टिकोनातून खेळताना. परंतु चांगली गोलंदाजी मागील सामन्यामध्ये नांदिवली संघाने केली त्याच पद्धतीने मात्र याही सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा फोलॉर लाईनचा चेंडू होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू फक्त दिशा दिली फ्लिक केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. चौकार. अफलातून फलंदाजी मात्र फलंदाज नितेशच्या माध्यमातून केले जाते. 4 चेंडूमध्ये 5 धावा जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा कही पे निगाह और कही पे निशाणा लावण्याचा प्रयत्न. चेंडू येण्या अगोदरच मात्र बॅट फिरवली गेली आणि बॅट बॉल मध्ये प्रॉपर संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूच्या वेळी सांगता मग असेच मी उल्लेख केला की सरवलीपाडा संघाच्या माध्यमातून डॉट पर्सेंटेज मात्र जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु नांदिवली संघाचा विशिष्ट उल्लेख करावा लागेल. अफलातून गोलंदाजी आणि अमेझिंग गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतायत. दरम्यान पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा टेक अशा पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. 3 क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल तत्पर मात्र सीमा रेषेलगत चेंडूला अडवला जाईल. या मिळतील 2 धावा. कुठेतरी वारंवार जर विचार केला तर या सगळ्या सामन्यामध्ये कुठेतरी ट्विस्ट निर्माण पाहायला मिळते. एक चांगला वार आणि पलटवार आपल्या सामन्यामध्ये पाहायला मिळतात. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती अर्थातच सरवलीपाडा संघाची. उपसरपंच इताडा गावच्यांचं आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. डायसिंग पर्सनॅलिटी नक्कीच बुलंद आवाज आपण पाहतोय. जगनदादा पाटील इताडे गावचे सरपंच आणि त्यांच्या समवेत अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. प्रमुख पाहुणे या स्पर्धेच्या आपण नक्कीच त्यांची नियुक्ती आपण पाहतोय. अनेक दिवसापासून ही चाललेली स्पर्धा आणि अखेर शेवटचा दिवस मेगा फायनलचा दिवस आणि आपल्याला ऑन स्क्रीन पाहू शकता. नक्कीच या स्पर्धेचे सर्व आगाभाई यांच्या माध्यमातून विनंतीला मान देऊन नक्कीच आपले जगनदादा पाटील इताडे गावचे माजी सरपंच यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा स्टेजवरती बसून आनंद घेत दरम्यान जेलची संधी अखेर कुठेतरी मात्र जेल सोडला जातोय. नक्कीच आपण ऑन स्क्रीन पाहू शकता जगनदादा पाटील सरपंच इताडे गावचे आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच स्पर्धेचा आनंद घेतला जातोय. अनेक मान्यवर त्यांच्या समवेत मात्र आमच्या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. एक डॅक्सिंग पर्सनॅलिटी नक्कीच अगदी पाहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू आहे.
धावसंख्येचा विचार धावसंख्या आपल्याला स्थिर पाहायला मिळते 9 आकड्यावरती. पुन्हा दाढेबॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑनडाईचा फटका खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतील तत्पर दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावबाची संधी आहे मात्र संधीचं सोनं केलं जाईल का अगदी थर्ड अंपायरचा नक्कीच एक सॉफ्ट सिग्नल मात्र पंचांनी आउट घोषित केलाय की चेक केला जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून नक्कीच योगेश बुटेरे सर असेल याच्या माध्यमातून डिसिजन चेक केला जाईल योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नक्कीच या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे जगनदादा पाटील इताडे गावचे सरपंच यांचं नुकतंच आगमन झालंय. ज्या पद्धतीने ही स्पर्धा घडवली गेली नुकत्याच 5 दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने लॉर्ड शेअर केला त्यानंतर अनेक स्पर्धक आणि अनेक संघ मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिले आहेत. अखेर 2 सामने मात्र गोरसाई बी संघाने विजय प्रयस्त केलेत आणि गोरसाई बी संघाला सुद्धा आपण थोड्याच वेळात इनिएक्शन मध्ये खेळताना पाहणार आहोत. डिसिजन पेंडिंग आहे. नक्कीच फलंदाजा बाद असणार आहे. लाईन क्रॉस नाहीये. लाईनवरती आपण बॅट पाहिली गेल्या नक्कीच पंचांच्या माध्यमातून बाद घोषित केलाय. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण हिरामनजी खरकर यांना पाहिलं गेलं आणि त्यांच्या माध्यमातून योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. मात्र फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद होताना आपण पाहतोय. चांगली फलंदाजी करत असताना कुठेतरी मात्र माघारी परतावं लागलं अर्थातच नितेशला. त्याच्या बॅटमधून जरूर एक चौकार आला. दरम्यान पुन्हा एकदा कुठेतरी गतीमध्ये मात्र परिवर्तन करावं लागेल. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9 आकड्यावरती. दुसरा षटक मार्गस्थ असताना विश्वास या गोलंदाजाला पाहतोय. स्ट्राईक एंडला निवृत्तीला आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सागर. मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. कुठेतरी धावसंख्या मात्र कमी पाहायला मिळते. दरम्यान बीट करण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन लेग मध्ये मात्र सर्वोत्कृष्ट झेल पकडला जातोय. फलंदाज होईल फेल. बिग विकेट डाऊन. निवृत्ती बॅक लगाऊन. स्पर्धेचे सर्व स्वप्नील केने आणि आपण जगन्नाथ पाटील यांना आपण पाहतो स्क्रीनवरती. धावसंख्येचा विचार धावसंख्या जाऊन पोहोचले 10 आकड्यावरती. कुठेतरी डबल डिजिट अंकामध्ये धावसंख्या पाहायला मिळते परंतु एक चांगली गोलंदाजी विश्वासच्या माध्यमातून केली जाते. दरम्यान शॉर्टा प्लेनचा चेंडू होता. पाक्तीचा वापर नाहीये. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तिला 2 धावा. कुठे ना कुठे मात्र वारंवार चुका क्षेत्ररक्षकांमध्ये आपण पाहायला मिळतात नांदिवली संघाच्या माध्यमातून. परंतु सरवली पाडा संघाचा विचार केला तर चांगली फलंदाजी मात्र आतापर्यंत करू शकला नाहीये. कारण का धावसंख्येचा विचार केला 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांमध्ये कुठेतरी जास्तीत जास्त धावसंख्या मात्र जोडावी लागेल.
धावसंख्या जाऊन पोहोचले 12 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या. त्यानंतर पहिल्या चेंडूवरती 2 धावा. त्यानंतर 1+ विकेट आला. पुन्हा एकदा आडो बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. कुठेतरी पाहायला गेला तर आउट ऑफ द ऑफ स्टोन चेंडूला रिलीज केलं. त्या अनुषंगाने मात्र वाईड मात्र पंचांनी घोषित केले. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय कृष्णा केने सर असतील मेन पंचांच्या भूमिकेमध्ये, आणि स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय योगेश बुटेरे मॅन फ्रॉम पोई. नक्कीच नामांकित स्पर्धा टिटवाळा विभागातील नंबर 1 स्पर्धा म्हटली तर वावगं ठरणार नाहीये. ज्या पद्धतीने आयोजन स्वप्नील केने आणि तेजस गायकरांच्या माध्यमातून साकारलं गेलं. दरम्यान ऑन ड्राईव्हचा फटका लांगडमध्ये मात्र क्षेत्ररक्षक जरूर तैनात केलं गेलं या फटक्यासाठी. तत्पर मिळालेली एकच धाव. धर्मवीर चषक 2024 हा पर्व, पहिल्या पर्वामध्ये चांगली स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आपल्याला पाहायला मिळते. सलग 4 दिवस ही स्पर्धा आणि अखेरचा मेगा फायनलचा दिवस. आणि मेगा फायनलच्या दिवसामध्ये नक्कीच दिग्गज संघ पाहतोय. घोरसई बी असेल, घोटेकर बी असेल, अनेक दिग्गज संघ या स्पर्धेसाठी नक्कीच आपण पाहायला गेले तर पाहायला मिळतात. दरम्यान नक्कीच या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे जगन्नाथ पाटील इताडे गावचे सरपंच या स्पर्धेचा मात्र आनंद घेताना आपण पाहतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्जल विशाल, आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती 14 या आकड्यावरती. शेवटचं षटक मात्र शिल्लक असेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू त्या दिशा दिली. ऑन ड्राईव्हचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न जरूर राहिला, परंतु नक्कीच डिसिजन मात्र चौकार असेल. नक्कीच धावसंख्या मात्र वेगाने फ्लाय झाले. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. दरम्यान पुन्हा एकदा बिगिड करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडूला फेकून दिलाय. सरवली पाडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड नक्कीच जगनदादा पाटील यांचं मात्र सुसंगीत सॉन्ग डीजे नेते यांच्या माध्यमातून आपण पाहायला गेला. दरम्यान नक्की ते वाईटचे होते सांगता. कुठेतरी 2 षटकामध्ये धावा कमी होत्या. त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच आक्रमकता सरवलीपाडा संघाच्या माध्यमातून दाखवली जाते. धावसंख्येचा विचार धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 आकड्यावरती. दरम्यान पुन्हा एकदा एक चेंडू पाहायला मिळतो. कुठेतरी डिफेन्सिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि निधाव चेंडू होते सांगता. मागील सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेला तर सरवलीपाडा संघाची धावसंख्या 2 षटकामध्ये कुठेतरी कमी पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये एकदा धावा आल्या. त्यानंतर मात्र विजय प्रयस्त केला. दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला. पाडाने बॉलमध्ये संपर्क होत नाही आणि लेगबायच्या स्वरूपात मात्र बॅटने नक्कीच धावा असेल काही शंका नाहीये. कृष्णा केणी सर आमच्या सांगताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 आकड्यावरती. अजूनही मात्र 2 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. पुन्हा एकदा स्लो वर गतीचा चेंडू. पिकअप सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटका
थँक्यू डेज. अगदी पाहायला गेला तर अप्रतिम फटका आपण सागरच्या माध्यमातून पाहायला गेला आणि सीमा रेषा पार षटकार पाहतोय. पुन्हा एकदा फुल ऑर्लेनचा चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन, विविधता दाखवली जाते, नैतिकता दाखवली जाते आणि डॉट चेंडूची वेळ सांगता. जगन पाटील दादा ऐकलं, परंतु नक्कीच सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे सर्व अर्थातच स्वप्नील केने आकाभाई यांच्या माध्यमातून मात्र सन्मानित केला जाईल. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता कशा प्रकारे नक्कीच या स्पर्धेचे सर्व डॅशिंग पर्सनॅलिटी जगन्नाथ पाटील सरपंच इताडगावचे यांच्या माध्यमातून नक्कीच मोलाचं सहकार्य नेहमीच आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहत असतो आणि एक मायेची उबदार शाल आणि मात्र एक मोमेंटम देऊन स्वप्नील केने उर्फ आगाबाई यांच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. अनेक मान्यवर त्यांच्या सोबत आपल्या समोर जोडले गेलेत आणि दुसरा सन्मान आपण पाहणार मनीष दादा मस्के यांचा सुद्धा सन्मानित केला जाईल. उमेश मस्कर नक्कीच यांचा सुद्धा मात्र सन्मान केला जाईल. उद्योजक वरपगावचे सामना आपण चालू ठेवायचं. पंच नक्कीच एक स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक आकर्षक ट्रॉफी आणि मायेची उबदार शाल दोन मात्र सन्मानित केला जात आहे. आमचा हायलाइट पॉवरफुल थँक्यू डिझे. नक्कीच जगन्नाथ पाटील या स्पर्धेचा निरोप घेताना आपण पाहू शकता कशा प्रकारे नक्कीच एक मुलाचा वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून उपस्थिती दाखवली. या स्पर्धेच्या माध्यमातून आभार असेल. त्याच दरम्यान जाऊया सामन्याकडे. दोन चेंडूमध्ये मात्र जिद्ददांना की आपल्या हस्ते नक्कीच एका चिठ्ठीचा मात्र
रिसिव्ह करायचे. दरम्यान रणजित केन यांना विनंती असेल की आपल्या हस्ते नक्कीच सन्माननीय पाहुणे आहेत या स्पर्धेचे, त्यांच्या माध्यमातून नक्कीच एका चिठ्ठीचा मात्र ड्रॉ केला जाईल. पहिली चिठ्ठी जी रिसिव्ह केली जाईल त्या चिठ्ठीला मात्र बाय असल्याचे लक्ष घ्यायचं. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता नक्कीच ड्रॉ केला जातोय. विजेत्या संघाला नक्कीच मात्र बाय असल्यात काही शंका नाही आणि लढत असेल घोटेकर बी संघाशी. पहिली चिठ्ठी रिसिव्ह केली जाईल. पहिल्या चिठ्ठीमध्ये नक्कीच अगदी पाहायला गेला तर कुठल्या संघाचं ही ज्या चिठ्ठीमध्ये जो नाव असेल तो नक्कीच संघाला बाय असेल. स्क्रीनला दाखवा. नक्कीच घोडसई ब संघाला मात्र पुढील वाटचाल मिळेल. ज्या जो संघ मात्र जिंकेल तो त्याची लढत असणार आहे घोटेकर ब संघाशी. पुन्हा एकदा अडवाटने खेळण्याचा प्रयत्न केला पण तो बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. कुठे ना कुठे सागर मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातो. 2 चौकार आले त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्येचा विचार केला 33 धावा जरूर जोडायचे आहेत आणि त्या अनुषंगाने कुठे ना कुठे मात्र गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. वाईट चेंडू मात्र पंचांनी घोषित केलाय. स्क्वेअरलेग पंच आपण पाहतोय कृष्णा केने सर यांच्या माध्यमातून मात्र वाईट घोषित केलाय. धावसंख्या वेगाने मात्र फ्लाय होताना पाहतोय धाव फलकावरती अर्थातच 10 आकड्यावरती. विजेता संघ विपक्ष घोटेकर. घोटेकर संघाला विनंती असेल की आपण कर्णधाराला नक्कीच पाठवायचंय. लगेच टॉस केला जाईल त्यानंतर विजेता संघ मात्र फाईट करेल. अर्थातच आजच्या दिवसातील उपांत्य फेरीचा सामना घोडसई ब संघासमोर. चांगली सुरुवात आपल्याला नांदिवली कोळवडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अर्थातच 18 या आकड्यावरती. चांगली एक फ्लाइंग स्टार्ट एक स्वप्नमय सुरुवात आपल्याला पाहायला मिळते नांदिवली संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न दिशा दिली आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पाहायला तर एका धावेने मात्र स्वतःकडे स्ट्राईक होता आपण पाहतोय चेतनला. मागच्या मॅचचा हिरो चेतन नक्कीच मात्र याही सामन्यामध्ये एक दिमागदार पद्धतीने मात्र फलंदाजी करतोय. चेतनचा विचार करता एक भली मोठी सृष्टी आणि एक शैली असताना सुद्धा मात्र चेंडू सीमारेषेवर बाहेर फेकण्याचं मात्र धाडस त्याच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये आपण करताना पाहिलंय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते अर्थातच एका षटकाच्या समाप्तीनंतर 19 आकड्यावरती. आता मात्र समीकरण असेल विजयासाठी 12 चेंडू 14 धावा. प्रति षटकामागे 7.00 सरासरी धावसंख्या जोडावी लागेल आणि त्या धावा डिफेंड करण्यासाठी नक्कीच नौखा गोलंदाज अर्थात दुसरा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. सर्व निपाडा संघाच्या माध्यमातून प्रशांतला आपण पाहतोय. नुकताच आपले सन्माननीय पाहुणे जगन्नाथ पाटील यांनी निरोप घेतला आणि त्यानंतर अनेक पाहुणे मात्र या स्पर्धेसाठी लाभणार काही शंका नाहीये. कारण का स्पर्धा थोडी मानाची आणि सन्मानाची आपण पाहतोय. कोंडेरी आयोजित धर्मवीर चषक 2024 हा पर्व नीटनेटकेपणा आणि सुसज्जपणा असणारी ही स्पर्धा. अनेक या स्पर्धेचा जर विचार केला तर कमी वेळामध्ये घडवलेली स्पर्धा
मात्र छाप पुन्हा ठाणा जिल्ह्यावरती सोडली गेली आहे. दरम्यान पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू फिंगर रोल जर पाहायला मिळतात. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. तत्पर शॉर्ट थर्डबॅट मध्ये चेंडूला अडवलं जाईल. निर्धाव चेंडू ते सांगता. पुढील मॅच आपण पाहणार आहोत. विजेता संघ विपक्ष घोटेकर ब संघ. घोटेकर ब संघ सज्ज राहायचा, लगेच आपला सामना केला जाईल. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फिंगर रोल्स केले होते, पकडला जाईल, फलंदाज फेल, बिग विकेट बॅक. अप्रतिम खेळी आपण चेतनच्या माध्यमातून पाहतोय. ज्या पद्धतीने चेतनने फलंदाजी केली आहे, सर्वांचे मने मात्र त्या फलंदाजाने जिंकले आहेत. 4 चौकार त्याच्या बॅट मधून आपण जरूर पाहायला गेला तर केसर गेला. तो चेतन मात्र डगआउटच्या असल्याला आपण पाहतोय. चेतन जर खेळपट्टीवरती राहिला असता तर नक्कीच दुसऱ्या षटकापर्यंत सामना फिनिश झाला असता. परंतु तशा प्रकारचं चित्र न घडता चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र प्रशांतच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. पहिल्या चेंडूवरती मात्र डॉट आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट. आता मात्र समीकरण बनतोय 11 चेंडू 14 धावा. 10 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंगऑन मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न, एकाच गाड्यावर एकाच रुलावरती 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. मात्र अपघात जरूर ठरणार आहेत, काही शंका नाहीये. फलंदाज होईल धावबादच्या स्वरूपात बाद. नक्कीच मात्र समीकरण असेल 9 चेंडू 13 धावा. 3 चेंडू मात्र फार निर्णायक असते मात्र दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. कारण का विचार करता 9-13चं समीकरण आहे आणि इथून जर 2 डॉट चेंडू जर फेकले गेले तर मात्र समीकरण अवघड होताना पाहायला मिळेल. 9 चेंडू 13 धावेंची आवश्यकता असेल. नऊ 13 आपण नक्कीच धावसंख्या पाहणार आहोत. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी भागात डान्सिंग धावून खेळण्याचा प्रयत्न केला. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज मात्र धाडस दाखवत नाहीये. परंतु स्ट्राईक यांचा फलंदाज नक्कीच त्याच्या माध्यमातून मानस दाखवला जातोय. तत्परा अगदी पाहायला गेला तर एका धावेवरती समाधान मला. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 21 आकड्यावरती. आता मात्र समीकरण असेल 8 चेंडू 12 धावा. अजूनही जर सामन्याचा विचार केला तर नक्कीच विनिंग पर्सेंटेज मात्र 50-50 आपल्याला पाहायला मिळतं. 8 चेंडू 12 धावा. नक्कीच सन्माननीय पाहुणे कृष्णादादा गायकर आणि एक सन्माननीय पाहुणे राजनदादा टेकडीकर यांचं आगमन झालं. नक्कीच स्पर्धेच्या माध्यमातून दादा सहर्ष स्वागत असेल. विनंती असेल की व्यासपीठात येऊन स्थान बनवायचं. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. जेव्हा कोंढेरी गाव म्हटलं तर अनेक ग्रामस्थ स्पर्धेसाठी नक्कीच हजेरी लावत असतात आणि तेच मात्र कार्य सलग 4थ्या दिवसामध्ये अर्थात मेगा फायनल डे मध्ये आपण पाहतोय. मुळाचं हातभार नक्कीच यांच्या माध्यमातून नेहमीच लागत असतं. तेच कार्य घडताना आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या जाऊन पोहोचले 21 आकड्यावरती. 8 चेंडू 12 धावेंची आवश्यकता. पुन्हा एकदा स्लिप करण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, नक्कीच 38 सर्कल मध्ये मात्र चेंडूला अडवलं जाईल. एस्ट्राच्या माध्यमातून तत्पर मिळालेली एकच धाव. अप्रतिम खेळ मात्र सरवलीपाडा संघाच्या माध्यमातून केला जातोय. त्याच पद्धतीने नांदिवली कोलीवाडा हा संघ मात्र ज्या पद्धतीने चेतनने फलंदाजी केली त्यानंतर कमबॅक केलाय आणि उर्वरित मात्र आता समीकरण असेल 7 चेंडू 11 धावा. कुठेतरी मात्र समीकरण झोप असताना मात्र कठीण करून ठेवलाय नांदिवली कोलीवाडा संघाने.
हा षटक मात्र नक्कीच बोलबाला राहिला प्रशांतचा, अर्थातच सरवली पाडा संघाचा. चांगली गोलंदाजी राहिली आहे. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल. धावा कराव्या लागतील 11. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फोलर लेनचा चेंडू होता. दिशा दिली आहे. अगदी पाहायला लागला तर नवमा स्लॅड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तर दुसरा धावेचा प्रयत्न केला. 2 धावा मात्र सहजरित्या बघता बघता पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावाने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू 9 धावा. 9 धावा मात्र रोखण्यासाठी कुठला गोलंदाजाचा वापर केला जाईल नक्कीच कर्णधार नक्कीच याच्या माध्यमातून पाहायला गेलं तर चांगला गोलंदाज वापरला जाईल. 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना पहिल्या षटकामध्ये कुठेतरी सागर हा महागडा गोलंदाज ठरला. सागरने 19 धावा खर्च केला. त्यानंतर विचार केला तर प्रशांतने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. व्यक्तिगत 5 धावा खर्च करून महत्वाचे 2 विकेट कॅरी केले आणि आपल्या संघाला मात्र शेवटच्या षटकापर्यंत जिवंत ठेवण्याचं काम मात्र प्रशांतच्या माध्यमातून केलं गेलं आहे. परंतु फाईट द्यावी लागेल. चेतनने सुद्धा चांगली फलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा अर्थातच 4 चौकाच्या बॅटमधून आपण पाहिले आणि त्याच्या जोरावरती आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. पण चांगला कंटेस्ट आणि चांगली बॅटल शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल काही शंका नाहीये. कारण का समीकरण आहे आणि एक औचित्य साधलं गेलं अर्थात धर्मवीर चषकाचं. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. नक्कीच शत्रुघ्न दलवी आणि आदित्य जोशी यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल की दादा आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. शत्रुघ्न दलवी आणि आदेश जोशी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. शेवटचा दिवस. पहिला चेंडू पंच करण्याचा प्रयत्न केला गेलाय. दुर्वर क्षत्रिय प्रयत्न करतोय परंतु इथे होते चूक. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौका डायव्ह लगावली आणि त्यानंतर मात्र चेंडू जातो सीमारेषा पार चौकारासाठी. या चौकाराच्या साहाय्याने मात्र आता मात्र समीकरण असेल सोपं समीकरण. 5 चेंडू 5 धावा. कारण की क्रीडांगणाचे एक विशेष मित्रांनो ज्यावेळी रनअप इक्वेशन कमी असतं त्यावेळी मात्र सामना टर्न होताना पाहिलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. गॅप शॉट सिलेक्शन. टेकिंग गॅप किलिंग शॉट. चेंडू जाईल सीमारेषा पार. मध्ये आपण पाहणार होता अमने संघाला योगेश शिलोण अमने संघ नक्कीच पहिल्या 2 दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ पाहिला. 1 धावेची आवश्यकता असताना पुन्हा एकदा बिग ब्लास्ट. लागोपाठचा 3रा चौकार. विजय प्रास्त केला अर्थातच नांदिवली कोळीवाडा संघाने. हार पत्करावी लागली सरवली पाडा संघाला. हरकत नाहीये परंतु चांगला खेळ आपल्या संघाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये रंगरचा स्थितीमध्ये टॉस केला जाईल. कच शत्रुघ्न दलवी यांच्या हस्ते टॉस केला जाईल सामन्याचा. दोन्ही दिग्गज संघ आहेत. नक्कीच या सामन्याचा सामनावीर आपण पाहणार आहोत.